सक्षम आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, हाडामासाचे शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेत। आम्ही कुणाचे आयऱ्यागऱ्याचे शिवसैनिक नाहीत, आम्ही गांडू गद्दार सैनिक नाहीत। आम्ही निवडणूक आली की फक्त पोस्टरबाजी करायची, कुठल्या तरी कॉलनीमध्ये बॅनर लावायचा की माझ्या ह्याच्यातून झालंय। प्रत्यक्ष हे काम जे आहे ना हे आमदाराचं नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही हा जाहीर निषेध करतो। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुळाची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत। आम्ही रस्त्यावर उतरलो तर समोरच्याला पाळताबळी सोडणार नाही याची ग्वाही देतो आणि जे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। स्वतःच सगळे नियम बनवायचे आणि स्वतःच तोडायचे हा प्रकार चालू आहे। या लोकांनी एवढ्या वर्षात दादागिरी करूनच सगळं केलेलं आहे गेल्या 3-3.5 वर्षामध्ये, आणि आताही त्यांचं तेच काम चालू आहे। पण आम्ही आदित्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही इथे शांतपणे आंदोलन करत राहणार। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि जनता इथे रस्त्यावर उतरलेली आहे उद्धव साहेबांच्या सपोर्टसाठी। कारण का माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीतून आमदार निधीद्वारे हे काम प्रस्तावित करण्यात आलं होतं आणि त्याला शासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांची ही आहे। परत ह्याला संमतीपत्र म्हाडाचं हे पण दिलेलं आहे आणि ह्याला वर्क ऑर्डर ही पण दिलेली आहे। आणि आमचं काम चालू असताना इथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन प्रशासनाच्या साथ घेऊन प्रशासनाची मदत घेऊन इथे रात्री क्रेननी इथे हे शिल्प उभारण्यात आलेलं आहे। शिल्प रात्रीच्या अंधारात कोणालाही न विश्वासात घेता आम्ही पोलीस स्टेशनपासून प्रशासनाकडे CO म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळाचे यांच्याकडे गेलो होतो। त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं आणि पोलीस स्टेशनला टिकेकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की दोन्ही कोणालाही पक्षाला काम करायला देणार नाही जोपर्यंत म्हाडाकडून लेखी आदेश तसे पारित होत नाहीत तोपर्यंत दोन्ही जणांना काम करायला देणार नाही। परंतु आम्ही 100 नंबरला 50-100 कॉल केले परंतु एकही इथे कारवाई झालेली नाही आहे आणि यांचं काम रात्रभर आणि दिवसा हे चालू आहे। हा शिवसेनेवर अन्याय आहे आणि हा सरकारची अरेरावी आणि हुकुमशाही चालू आहे। याचा आम्ही शांततेच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने निषेध करण्यासाठी इथे उभे आहोत। त्यांचं काम अजूनही चालू आहे, आम्ही त्यामध्ये कुठलाही व्यत्यय आणलेला नाही आहे। त्याला जे काम थांबवायचं असेल ते पोलीस यंत्रणा किंवा शासन म्हाडा हे ते नियमानुसार थांबवतील। आता हे काम तुम्ही बघताय आताही चालू आहे, त्यामुळे उद्या कोणी असं बोलायला नको की आम्ही काम थांबवायला आले होतो। आम्ही संविधानाच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आदित्य साहेबांच्या आदेशाने आम्ही इथे आंदोलन करतोय। त्यांचं आमचं मार्गदर्शन आहे, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन आहे। ह्याच्याखाली शिवसैनिक आणि पदाधिकारी सर्व आज निषेध करण्यासाठी इथे जमा झालेलो आहोत। त्यांचं काम जे प्रशासन आहे म्हाडा प्रशासन आणि पोलीस हे मिळून जी खरी कागदपत्र असेल त्याच्या आधारे जो काय आहे तो निर्णय घेतील आणि तेव्हा आम्हाला मान्य असेल। त्या व्यतिरिक्त जर काही चुकीचा निर्णय आला तर लोकशाहीच्या मार्गाने हे आंदोलन असंच यापुढे कायमस्वरूपी चालू राहील एवढं सर्व शिवसैनिक पदाधिकारी माता भगिनींच्या वतीने मी इथे जाहीर करतो। मॅडम त्या प्रकारे इथे पहिलं ही काम बंद होतं आणि आता सध्या काम सुरू आहे, काय सांगाल? आपण इथे गणेश मंदिर च्या समोर उभे आहोत। हे छोटंसं बेट आहे, तिथे सुशोभीकरण करण्यासाठी आदरणीय माजी मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदार निधीमधून सर्व शासकीय आणि प्रशासकीय मंजुरी आपल्याला मिळालेल्या आहेत। असं असताना ते काम आमचं चालू होतं, जे ग्राउंड लेवलचं काम होतं ते सगळं चालू असताना सुद्धा रात्रीच्या अंधारात जे 7च्या नंतर कधीच काम चालू करायचं नसतं, शासनाचे आणि प्रशासनाचे काही नियम आहेत। पण रात्रीच्या रात्री इथे हे जे स्टॅच्यू उभारलेला आहे तो रात्रीच्या रात्री क्रेनने आणून ठेवलेला आहे आणि आता जबरदस्तीने दादागिरीने इथे काम चालू आहे। हे काम असंविधानिक आहे, नियमाचं
नियमाचं उल्लंघन करून आहे. इथे आमच्याकडे पूर्ण प्रशासकीय सगळ्या आपल्याला दाखवल्याप्रमाणे सगळ्याच्या पत्र आहेत आपल्याकडे. असे असताना आम्ही काल टिकेकर साहेबांकडे पोलीस स्टेशनला गेलो, तिथे सगळी माहिती दिली, त्यांना पेपर्ससुद्धा दिले जे आमच्याकडे आहेत मान्यतेचे पत्र, ते देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की दोन्ही बाजू आम्ही व्यवस्थित बघू आणि नियमाप्रमाणे हे काम पुढे चालू करण्यात येईल, तोपर्यंत बंद ठेवू असं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आम्ही म्हाडाचे मुंबई मंडळाचे CEO श्रीयुत भारतीय यांच्याकडे गेलो. त्यांना ही सगळी हकीकत इकडची सांगितली. इथे कसं चुकीचं राजकारण खेळलं जात आहे, चुकीच्या पद्धतीने इथे बांधकाम चालू आहे हे त्यांनी पाहता त्यांना हे पेपर्स सगळे देऊन आलेलो आहोत आम्ही. त्यांनीही आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की दोन्हीकडचे पेपर्स बघून योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तोपर्यंत इथे जागेवर कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही. पण आपण बघू शकता इथे रात्रंदिवस हे काम चालू आहे. इथे दादागिरीचं राजकारण सुरू आहे. लोकशाही, मला असं वाटतं आपल्या देशातली लोकशाही ही लोप पावलेली आहे. इथे दादागिरीचं राज्य आहे, इथे हुकुमशाहीचं राज्य आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आदरणीय आदित्य साहेब आणि आदरणीय उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सगळे महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी ह्या आमच्यावर झालेल्या अन्यायाला आवाज फोडण्यासाठी लोकशाही पद्धतीने शांततेने इथे आंदोलन करत आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे वारंवार हा लोकशाही पद्धतीने आंदोलन हे करतच राहणार. तुम्हाला जर काम करायचंच होतं तर नेहरू नगरला बऱ्याच ठिकाणी कामाची पूर्तता होऊ शकते. याच ठिकाणी तुम्हाला काय भांडणं वाढवायची, त्यातून तिढा निर्माण करायचा, नक्की साध्य काय करायचं तुम्हाला? हा, तुम्हाला जर असंच जर कुमकुमी असेल, आमने सामने या, आम्ही तयारी आहेत, आम्ही कधीही एनी टाईम तयार आहेत. परंतु ह्या छुप्या गोष्टी करून तुम्ही लोकांची दिशाभूल करताय आणि ह्या सर्व कामाला पुढं तडीस नेण्यासाठी दबावतंत्र वापर करताय. प्रशासनाचा म्हणा किंवा पोलीस नियंत्रणाचा म्हणा, हा दबावतंत्र झाला. दबावतंत्राला आम्ही कधी घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. तुम्हाला जर खरोखर हिंमत असेल, आता ओठचोरीचं आहेच प्रकरणं चालूच आहेत, ह्या सर्वच गोष्टी तुम्ही जर ह्या करत असाल, मनमानी कारभारी चालूच असाल, तर ह्या कितपत योग्य आहे? ह्या आम्हाला कुठल्या ह्या गोष्टीला कसं सहमत असणार हो साहेब? जर ऑर्डर पक्षप्रमुख काढतायत, त्यांचा जर फंड आलेला आहे आणि जर फंड जर मंजूर होऊन आलेला आहे, परत दुसरा फंड कोणी मंजूर केला, का केला, कशासाठी केला, याचं उत्तर तर पाहिजे आम्हाला. जर तुम्हाला उत्तर नसेल द्यायचं तसं आम्हाला सांगा, आमची तयारी आहे उत्तर घ्यायची. कुठल्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने आम्ही उत्तर घेऊ, आमची तयारी आहे. सक्षम आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आडामासाचे शिवसैनिक आहेत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेत. आम्ही कुणाचे आयऱ्यागॅऱ्याचे शिवसैनिक नाहीत, आम्ही गांडू गद्दार सैनिक नाहीत, आम्ही प्युअर शिवसैनिक आहेत. याचाच तुम्हाला परिचय आता आला असेल आणि यापुढेही येणार. एवढं बोलून माझं काम बघा, काम आम्ही कुठे थांबवलेलं नाही, परंतु प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ते ठरवायचं काम बंद पाडायचं की चालू ठेवायचं. आणि अधिकारी कुठे आलेत? अधिकाऱ्यांना आम्ही फोन केला, निवेदन दिले, सगळे दिले, ते कुठे आलेत? अजून येतच नाहीत. त्यांना माहिती आहे इथं आल्यानंतर काय होणार आहे ते. त्यांनी घेऊन काम बंद करायचं तर आम्ही करू शकतो. आम्ही शिवसैनिक असतो, आडामासाचे शिवसैनिक आहेत. हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.